गुड मॉर्निंग. माझ्या माधुरीज ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. तुम्ही मला सपोर्ट कराल अशी माझी खूप अपेक्षा आहे. तर हे माझे आळूची भाजी आज मी करणार आहे. आमच्या घरी कशी आळूची भाजी करतात, आज मुलीला पण खायची आहे आणि तिचे आज दाढ काढायची, दाढेचं ऑपरेशन करायचं आहे. त्यामुळं परत तिला खाता येणार नाही, परत ती सासरी जाणार, मग तिला मिळणार नाही. म्हणून आज मी आळूची भाजी करणार नाही. तशीच बघा माझ्या ह्याच्यामध्ये किती छान छान आहेत झाडं. पेरू आहे, लिंबू आहे, नारळ आहे, चिक्कू आहे, परत गुलाब आहे. अशी छानपैकी माझी बाग आहे छोटीशी, आणि त्यातच लावलेल्या आहेत काही काही गोष्टी. हे बघा. तर आज गावाहून काल आलो आहे, त्यामुळं घरात जरा थोडीशी गडबड चालू आहे. पाहुणे येणार आहेत, त्यामुळं आज आता ही कुकरला भाजी मी नेहमी तेलात शिजवते. तर ही असली तर ही वडीचा पान आहे, त्यामुळं ही कुकरला शिजवून घेतली. नाही तर तेलावर साधा देशी आळू असतो ना, खूप तेलावर छान भाजी होती. तर हा आता कुकरला शिजवून चांगला हटवून घेतलेला आहे. आणि ते आता जेवढी आपल्याला हवी आहे भाजी तेवढी पाणी घातलं आहे. आता हे डाळीचं पीठ आहे, हे पण मी जरा घालणार आहे. तर हे पाण्याला लावून घेतलं आहे. तर हे बघा, हे असं घालून घेतलं आहे. परत हे असे शेंगदाणे कुकरलाच लावून घेतले. शेंगदाणे डाळ असे छान करून घेतलेले आहे. हे असे घालून घेतले. चला, मग आता तिखट घातलं, मीठ घातलं, थोडा मसाला घातला. सगळं असं तिखट आधी घालून घेतलं आहे. थोडं थोडं गडबडीत शूट करायचं राहिलं आहे, त्यामुळं थोडंसं आधी घातलं आहे. 2 चमचे तिखट घातलं आहे आणि शेंगदाणे घातले, डाळ घातले, परत खोबऱ्याचे काप घातलेत आणि चिंचेचं कोळ घातलं. आणि आता ही शिजवून द्यायची मंद. साधारण एक 5-6 बुटकं छोटी छोटी ह्याचं चिंचेचं कोळ गुळ घालून करून घ्यायचा आणि त्यात ते घालायचं. अशी छानपैकी आता मंद गॅसवर शिजवून द्यायची. आपल्या आळूच्या भाजीचे फायदे काय काय असतात, तर आळूच्या भाजीचे आरोग्याला खूप फायदे आहेत. त्यामध्ये विटॅमिन ए, सी आणि B6, परत फोलेट, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह आणि फायबर भरपूर प्रमाणात असल्याने ती आरोग्यासाठी खूप छान असते. तर आळूच्या भाजीचे एकूण फायदे आपल्याला काय काय मिळतात, तर पचन सुधारतं, मधुमेह नियंत्रणात ठेवते, हृदयविकार प्रतिबंध करते, डोळ्यासाठी पण आपल्याला खूप छान आहे, रक्तदाब नियंत्रित करते, रोगप्रतिकार शक्ती वाढवते, वजन कमी करण्यासाठी पण मदत करते, तर हाडे मजबूत करते, त्वचेसाठी फायदेशीर आहे. तर आळूमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट त्वचेसाठी फायदेशीर असतात. गर्भवती महिलांसाठी पण फायदेशीर आहे. तर ते कसे, तर आळूमध्ये फॉलिक ॲसिड असल्याने गर्भवती महिलांसाठी ते फायदेशीर आहे. आळूच्या भाजीचे इतर पण उपयोग काय होतात, तर आळूवडी पानापासून आळूवडी बनवतात, जी महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहे. आळूची भाजी करतात, ती पौष्टिक आहे. आळूचे कंद, तर आळूच्या कंदाची देखील भाजी करतात बरं का, आणि ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. तर आळूच्या पानामध्ये कॅल्शियम, ऑक्सालेट असते, त्यामुळे कच्ची पाने खाणे टाळावे. शिजवून किंवा वाळवून खाणे आरोग्यदायी चांगले असतात. तर वजन कमी करण्यास मदत करते. कशी, तर आळूमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने ते वजन कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. परत आळूमध्ये असलेले विविध जीवनसत्व आणि खनिजे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. आळूच्या भाजीमध्ये असलेली पोषक तत्व रक्तदाब नियंत्रित ठेवते. तर विटॅमिन ए भरपूर असतं, डोळ्यांसाठी ते खूप चांगलं असतं. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. परत आळूमध्ये असलेले फायबर आणि रेजिस्टन्स स्टार्च व्हाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी, हृदयविकाराचा धोका आपल्याला कमी असतो. तर ही अशी जी हाडे मजबूत करतात. कारण का, तर विटॅमिन के त्यामध्ये आहे आणि यामुळं काय होतं की हाडं आपली मजबूत होतात. तर असे हे एकूण आपल्याला आळूच्या पाण्याचे फायदे आहेत. तर ह्या सगळ्या आपल्या आळूच्या भाजीचे फायदे. तर कमीत कमी आपल्याला महिन्यातून 1-2दा जर आवडत असतील तर ही अवश्य आळूची भाजी सगळ्यांनी करा, असं मला वाटतं. आता आपण ही अशी मस्त तेल तापवून घेतले, तेल असं तापवून घेतलंय. तर हे मोहरी टाकली आणि
हिंग ह्याला भरपूर लागतो, छान लागतो आणि वास पण खूप छान येतो. असं आणि हळद घालायची आणि ह्याला चरचरीत अशी फोडणी द्यायची. बघा मस्तपैकी अशी फोडणी द्यायची. आणि ह्याच्यावर लगेच झाकण ठेवायचं. म्हणजे काय होतं, ह्या वास खूप मस्त मुरतो. तर अशी ही आपली छान आरोग्याला मिळणारी आळूची भाजी. तर सर्वांनी खावा, करून बघा आणि ह्या पद्धतीनं पण करा. म्हणजे वडीचा जो आळू आहे त्याची भाजी बघा किती छान आली आहे, मिळून आली आहे, काही नाही, सुंदर झाली आहे. आणि भात आणि भाजी आणि बाहेर असा सुंदर पाऊस पडतोय. तर सगळ्यांनी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आळूचे हे सगळे छान फायदे आरोग्याला तुम्ही सर्वांनी घ्या.